नमस्कार. आता आपण सुरुवात करत आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 1.3. 1.3 मध्ये पहिल्यांदा दिलेला आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर आणि इथे दिलेलं आहे डिटर्मिनंट 3, 4 and 2 and 5 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू ब्रॅकेट मायनस 8 इज इक्वल टू पुन्हा ब्रॅकेट. अशा पद्धतीने तुम्हाला ब्रॅकेट्स येतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अंक भरायचे आहेत. जेव्हा केव्हा असं गणित पडेल तेव्हा हे आहे क्रॅमर्स रूल्स, या पद्धतीने सोडवण्याचं गणित आहे. तर आपण 1.3 चे सर्व गणितं जे आहेत ते क्रॅमर्स रूल्स याच पद्धतीने सोडवायचे आहेत. चला तर आपण स्टार्ट करूया आता 1.3 ला. इथे आपण लिहून घेतलेला आहे जो क्वेश्चन आहे तो प्रॅक्टिस सेट 1.3 मधला. इथे काही अंक दिलेले आहेत. ज्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीने डिटरमाइन दिलेलं असतं, ज्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीने डिटरमाइन देतील त्यावेळी असे काही अंक त्याच्यामध्ये दिलेले असतात किंवा तुम्हाला लिनियर इक्वेशन दिलेलं असतं आणि लिनियर इक्वेशनमधून अशा पद्धतीनं तुम्हाला अंक लिहायचे असतात. ते मी पुढे आहे त्याच्यात दाखवेन. पण आता इथं आपण हे कसं करायचं, जेव्हा अशा पद्धतीने डिटरमाइनमध्ये काही अंक दिले असतात त्यावेळी यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे पहिली जे अंक आहे त्याला याचा तिरकस गुणाकार म्हणजे 3 × 5 असं करायचं आहे. तिरकस गुणाकार आणि हा असा तिरकस गुणाकार, दोघांच्यामध्ये मायनस चिन्ह असं घ्यायचं आहे. म्हणजेच हे अशा पद्धतीने तिरकस गुणाकार होणार आणि यांचा असा तिरकस गुणाकार होणार. आता 3 × 5 इथे लिहून टाकू. 3 × 5 त्यानंतर मायनस ह्या दोघांच्यामध्ये मायनस लिहायचं आहे. त्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 आणि 4चं, इथं 2चं 2 लिहू ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर आता 3 × 5 इज इक्वल टू 15 इथे लिहिलं आपण 15. 15 - 8 इज इक्वल टू 7. इथे आपलं सगळे ब्रॅकेट कंप्लीट झालेले आहेत. हे झालं क्वेश्चन नंबर 1 आपला आता इथं पूर्ण झालेलं आहे. सेकंड नंबर क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट दिलेलं आहे -1, 7, 2 and 4. आपला रूल्स काय आहे की पहिल्यांदा आपण याचा तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार म्हणजे यांचा गुणाकार आणि मग नंतर मायनस देऊन यांचा गुणाकार. तर आपण रूल्सप्रमाणे जाऊ. पहिलं -1 × 4 यांना ब्रॅकेट द्यायचं कारण 2 चिन्ह येणे शक्यता असतं. त्यानंतर मायनस ब्रॅकेटमध्ये 7 × 2, 7 × 2. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. आता इज इक्वल टू चिन्हाच्या खाली इज इक्वल टू घेऊ. इज इक्वल टू -4 × 4 इज इक्वल टू -4. म्हणजे एक जर का मायनस असेल आणि एक प्लस असेल तर उत्तर येतं मायनसमध्ये. 7 × 2 = 14, मायनस आहे 14 मायनस इज इक्वल टू -18. आन्सर आलं आपलं काय -18 आलं. सेकंड नंबरचं गणित आहे डिटर्मिनंट 5 - 7 आणि त्या 5च्या समोर आहे 3 आणि 7च्या समोर आहे 0. डिटर्मिनंट कंप्लीट. आता आपण सुरुवात करू. इज इक्वल टू 5 × 0, 5 × 0. त्यानंतर हे ब्रॅकेटमध्ये -7 × 3. 0ने मल्टिप्लाय केलं उत्तर येतं 0 इज इक्वल टू 0 -7, 7 3 = 21 -21. दोन्हीकडे मायनस मायनस आहे म्हणजे ब्रॅकेट ज्यावेळी जातं त्यावेळी यांचं मल्टिप्लाय होतं आणि दोन्ही मायनस असेल तर यांचं उत्तर येणार +21. उत्तर येणार 21. थर्ड नंबरचं गणित आहे 7/3, 5/3 and 3/2, 1/2. आपण पहिल्यांदा रूल्सप्रमाणे जाऊ. रूल्स असा आहे की या दोघांचं मल्टिप्लाय म्हणजे 7/3 × 1/2. नियमाप्रमाणे मायनस याचा ब्रॅकेट देऊ. -5/3 × 3/2. आता हे जेव्हा असेल तेव्हा आपण पाहायचं आहे की यांचं वर खाली डिवायडेड होतं का किंवा असं तिरकस मल्टिप्लिकेशन होतं का. तर तिरकस मल्टिप्लिकेशन होत नाही. मग काय करायचं, डायरेक्ट वरच्यांचा गुणाकार खालच्यांचा गुणाकार. वरच्यांचं मल्टिप्लाय किती होतं 7 × 1 = 7, 7 × 1 = 7 and 3 × 2 = 6. त्याच्यानंतर येतं -5 × 3 = 15
तसं जातं, 3 3 जातं, पण आपल्याला खालचं डिनोमिनेटर जे आहे ते सेम पाहिजे. जर तर डिनोमिनेटर सेम नसेल तर आपलं वरचं मायनस होणार नाही. म्हणून डिनोमिनेटर सेम ठेवण्यासाठी आपण तेच घेऊ. 5 3 जा 15 अँड 3 2 जा 6. जर करता आता डिटर्मिनेशन सेम झालं तर वरच्यांचा प्लस किंवा मायनस होऊ शकतं. इज इक्वल टू, त्याच्यामुळे डिटर्मिनेंट सेम आहे म्हणून 6 7 मायनस 15 म्हणजे 15मधून 7 गेलं, 15मधून 7 गेलं, उरलं किती? 8 उरलं 8. पण 8 कसं येणार? हे 7च्या पुढे प्लस चिन्ह आहे आणि 15च्या पुढे मायनस चिन्ह आहे. म्हणजे दोघांमधल्या कुठला मोठा अंक आहे? मोठा अंक आहे 15, तर 15चे चिन्ह याला येणार. 8/6 खाली आला. -8/6 इज इक्वल टू, हा 6 आणि 8 हा 2च्या टेबलमध्ये येतो. 2च्या टेबलमध्ये येतो म्हणून काय केलं? 2 3 जा 6 अँड 2 4 जा 8. मग उत्तर आलं अशा पद्धतीनं. आता आपण पाहू क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल्स. त्यामधलं पहिले इक्वेशन दिलेलं आहे 3x - 4y इज इक्वल टू 10 अँड 4x + 3y इज इक्वल टू 5. जेव्हा अशा पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल आणि क्रॅमर्स रूल्स या पद्धतीने काढायचा असतो. इथे समजा जे काही हे इक्वेशन आहे, इथे इक्वेशन आहे 3x - 4y इज इक्वल टू 10. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन आहे 4x + 3y इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने हे इक्वेशन आहे. आता याला आपण समजायचं A1, याला हे 3 अंक जो आहे त्याला A1, याला B1 आणि याला C1. 10ला C1 म्हणजे एक्सच्या समोरचा जो अंक आहे त्याला A1, वायच्या समोरचा जो अंक आहे त्याला B1 आणि इज इक्वल टूच्या त्या बाजूला असणाऱ्याला C1. त्याच्यानंतर याला आपण A म्हणणार, B म्हणणार आणि C म्हणणार. पण हे इक्वेशन नंबर 2 आहे म्हणून याला A2, B2 आणि C2 असे आपण नावं देऊ. आता इथे आपण ते लिहून घेऊ. हिअर A1, B1 इज इक्वल टू अँड C1. A1ची किंमत आहे हे 3, B1ची आहे -4 आणि C1ची आहे 10. त्याच्यानंतर इथं A2, B2 अँड C2. आता A2ची किंमत आहे इथं 4, B2ची किंमत आहे 3 आणि C2ची किंमत आहे 5. आता क्रॅमर्स रूल्स काढत असताना आपल्याला पहिल्यांदाच डिटर्मिनेशन करून घ्यायचं आहे. इथं सरळ रेषा मारायची. पहिल्यांदा लिहायचं आहे इथं A1 B1, इथं A2 B2. म्हणजे इथं असं येणार की तुमचं A1ची किंमत आहे आपली 3, 3च्या बाजूला A2ची किंमत आहे, B1ची किंमत आहे -4. त्याच्यानंतर A2ची किंमत आहे 4 आणि याची किंमत आहे 3. इथं झालं इज इक्वल टू तिरकस गुणाकार 3 × 3 मायनस चिन्ह. त्याच्यानंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 × 4 इज इक्वल टू येणार इथे 3 3 जा 9, 9 मायनस मायनस काय होणार? 2 मायनस झाले इथं 16 इज इक्वल टू 9 मायनस प्लस 16 इज इक्वल टू 25. डी इज इक्वल टू, डीची किंमत आपल्याला मिळाली 25, डीची किंमत मिळाली 25. त्याच्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे dx. dx काढत असताना एक्सच्या समोरच्या किमती घ्यायच्या नाहीत. एक्सच्या समोरच्या किमती घ्यायच्या नाहीत म्हणजेच एच्या किमती घ्यायच्या नाहीत. म्हणजे एक्सच्या किमती घ्यायच्या नाहीत. आपण ए आणि बीच्या घेतल्या होत्या. आता एक्सचा जो भाग राहणार आहे तिथे आपण सीच्या किमती लिहायच्या आहेत, कारण एक्सच्या किमती काढायच्या तिथल्या. कारण आपण इथं एक्सच्या किमती काढणार आहोत आणि एक्सच्या किमती काढत असताना एक्सच्या जागेला सीच्या किमती लिहायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला इथे दाखवतो बघा. आता पहिलं आपण घेतलं होतं इथे ए आणि बी घेतलं होतं, पण आपल्याला इथे काढायचं डी एक्सची किंमत.
मग एक्सच्या ज्या किमती आहेत एक्सच्या समोरच्या किमती घ्यायच्या नाहीत. एक्सच्या समोर एक्स जे व्हेरिएबल्स आहेत त्याच्या किमती घ्यायच्या नाही, त्याच्या जागेला सीच्या किमती घ्यायच्या. मग आपण इथं घेतलं 10, इथं घेतलं 5 आणि इथं वायच्या किमती आहेत जिथं वायच्या म्हणजे बीच्या किमती -4 अँड 3 अशा आहेतच किमती, त्या आपण इथं घेतलेल्या आहेत. आता इथं आपण कसं घेतलं तर असं होतं, इथे एक्सची किंमत वायची किंमत एक्सची किंमत वायची किंमत होती, पण इथे होतं इथं होतं असं डी होतं. पण जर का आता डी एक्स काढायचं असेल तर ह्या एक्सच्या किमतीच्या जागेला सीच्या किमती घ्यायच्या आहेत, म्हणजे सीच्या किमती घ्यायच्या C1 C2, म्हणजे इथं येणार B1 आणि इथं येणार B2. ज्याच्या किमती काढायच्या त्याच्या घ्यायच्या नाही. आता इथे आपण एक्सच्या जागेला सीच्या किमती घेतल्या, ह्यांचा आता तिरकस गुणाकार करते वेळी 10 × 3 ब्रॅकेट -4 × 5. ओके, 10 3 30 30 मायनस परत 4 5 20 -20. इथे काय झालं 30 मायनस झालं +20. डी एक्सची किंमत मिळाली आपल्याला, डी एक्सची किंमत मिळाली 50. ही आपल्याला डी एक्सची किंमत मिळाली. आता डी वायची किंमत काढायची आहे. डी वायची किंमत काढत असताना वायची किमती घ्यायच्या नाहीत, म्हणजे ह्या वायच्या किमती घ्यायच्या नाहीत, त्याच्या जागेला आपण सीच्या किमती घ्यायच्या आहेत. चला, एक्सच्या किमती काय होत्या, म्हणजे एच्या किमती होत्या बी 3 आणि 4 होत्या, 3 and 4. वायच्या किमती होत्या -4 आणि -3, त्या आपण आता इथे किमती घ्यायच्या नाहीत, तर त्याच्या जागेला सीच्या किमती घ्यायच्या आहेत. सीची किंमत आहे की 10 आणि 5, ह्या सीच्या किमती आहेत. चला, तर तिरकस गुणाकार 3 5 3 × 5 3 × 5 -10 × 4 3 5 15 15 -40. आता 40मधून 15 गेलं म्हणजे येणार -25, कारण 40ला मोठं चिन्ह आहे म्हणून -25. इथे डी वायची किंमत मिळाली आपल्याला -25. ही आपल्याला डी वायची किंमत मिळाली. इथे आपल्याला डी वायची किंमत मिळाली. आता तुम्हाला विचारलं जाते एक्सची किंमत काढा आणि वायची किंमत काढा. एक्सची किंमत आणि वायची किंमत तुम्हाला काढायला सांगितली जाते. एक्सची आणि वायची किंमत काढत असताना मग इथून आपण पुढची गणित करू. आता आपण एक्सची किंमत काढणार आहोत. एक्सची किंमत काढत असताना काय करायचं तर एक्स बरोबर डी एक्स अपॉन डी लिहायचं. डी एक्सची किंमत किती आहे बघायची. डी एक्सची किंमत किती आहे 50. डीची किंमत किती आहे 25. 25 1 25 25 2 50, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळाली 2. एक्सची किंमत मिळाली 2. आता वायची किंमत बघू. वायची किंमत काढत असताना डी वाय अपॉन डी, म्हणजे डी वायची किंमत आहे -25 खाली येणार डीची किंमत आहे 25. डीची किंमत आहे 25 इज इक्वल टू वाय इज इक्वल टू -1, कारण 25 1 25. इथं वरती चिन्ह मायनस असल्यामुळे मायनस चिन्ह आलं. इथं आपल्याला हे सम्स मिळालेलं आहे. इथं आपलं पूर्ण उत्तर झालेलं आहे. आता आपण ॲन्सर लिहू. यांचं ॲन्सर असं लिहायचं आहे एक्स वाय इज इक्वल टू एक्सची किंमत आहे 2, वायची किंमत आहे -1. इथं ब्रॅकेट कंप्लीट. इथं इज द सोल्युशन. इथं आपलं हे पूर्ण उत्तर झालेलं आहे. चला, आता आपण सेकंड नंबरचं गणित घेणार आहोत. सेकंड नंबरचं गणितामध्ये दिलेलं आहे 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0 अँड 6x - 8 - 6x इज इक्वल टू 8 - y - 5y असं दिलेलं आहे. पहिल्यांदा आपण हे सरळ लिनियर इक्वेशन तयार करून घेऊ. लिनियर इक्वेशन तयार करत असताना इज इक्वल टू चिन्हाच्या त्या बाजूला 4 जाणार, म्हणजेच काय करणार 4x + 3y इज इक्वल टू हे 4x त्या बाजूला गेलं म्हणजे प्लस झालं असं. आता इथं 6x आहे, 6x - 5y ह्या बाजूला आलं म्हणजे काय झालं +5y इज इक्वल टू 8 आहे तिथेच राहिलं.
अशा पद्धतीनं आपण इक्वेशन तयार करून घेतलं. आता हिअर आपण इथं किमती घेऊ. हिअर ए इज इक्वल टू A1 इज इक्वल टू 4, B1 इज इक्वल टू 3, B1 ची किंमत आहे 3 अँड C1 ची किंमत आहे 4. त्याच्यानंतर A2 ची किंमत आहे 6, B2 ची किंमत आहे 5 अँड C2 ची किंमत आहे 8. इथंपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या किमती मिळाल्या. आता आपण त्यांचं डिटर्मिनेशन सोडवायला घेऊ. सोडवायला घेत असताना त्याचा फॉर्म्युला आहे डी A1 B1, इथं A2 B2. हां, याच्या किमती घेऊ. A1 ची किंमत आहे 4 आणि B1 ची किंमत आहे 3. त्यानंतर A2 ची किंमत आहे 6 आणि B2 ची किंमत आहे 5. आता यांचा तिरकस गुणाकार करत असताना 4 5 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 5 मायनस 6 मल्टिप्लाय 3. 4 मल्टिप्लाय 5 इज इक्वल टू 20 मायनस 18 इज इक्वल टू डी इज इक्वल टू, इथे पाहिजे डी घेऊ. डी इज इक्वल टू 2 येतं उत्तर. डीची किंमत मिळाली आपल्याला 2. आता आपण dx सोडवायला घेऊ. म्हणजे जे काही इथं चल असेल त्याला आपण म्हणायचं dx. इथे पी क्यू असतं तर डी पीची किंमत काढायची आहे. इथे x दिलेलं आहे तर x ची किंमत काढायची आहे. म्हणजेच dx x ची किंमत, ज्या x च्या किमती आहे त्या जागेला c च्या किमती घ्यायच्या आहेत. c च्या किमती आहेत 4 आणि 8. मग घेतली 4 आणि इथे घेतला 8. जी b च्या किमती आहेत त्याच ठेवायच्या आहेत. b च्या किमती आहेत 3 आणि 5. 3 and 5. चला, इथे आपण ABC हे लिहून नाही घेतलं, डायरेक्ट घेतलं. तसंही चालू शकतं, असं काही नाही. 4 5 4 मल्टिप्लाय 5 मायनस 3 मल्टिप्लाय 8. 4 5 20 मायनस 8 3 24 इज इक्वल टू मायनस 4. dx ची किंमत आलेली आहे मायनस 4. त्याच्यानंतर dy ची किंमत बघू. dy ची किंमत आहे, आता याच्यामध्ये x च्या समोरचे चल जे आहेत ते घ्यायचे आहेत. 4 आणि 6 आहे. 4 6 y च्या जागेला c च्या किमती घ्यायच्या आहेत. म्हणजे 4 आणि 8. 4 आणि 8. 4 8 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 8 मायनस 4 मल्टिप्लाय 6. 4 8 32 मायनस 4 6 24. इथं उत्तर आलेलं आहे 8. dy ची किंमत आलेली आहे 8. आता x ची किंमत काढायला घेऊ. x ची किंमत काढत असताना dx अपॉन d येणार. dx ची किंमत किती आहे? dx आहे मायनस 4. d ची किंमत आहे 2. उत्तर आलं मायनस 2. म्हणजे x ची किंमत मिळालेली आपल्याला मायनस 2. आता y ची किंमत काढायची आहे. इथे आपल्याला y ची किंमत काढत असताना dy अपॉन d. dy ची किंमत आहे 8. 8 अपॉन 2. म्हणजे जिथं उत्तर आलं 2 1 2 2 4 म्हणजे इथं आलं उत्तर 4. म्हणजेच y ची किंमत मिळाली आपल्याला 4. हे 4 याची मिळाली. आता इथे आन्सर लिहू. x y इज इक्वल टू, x ची किंमत आहे मायनस 2, y ची किंमत आहे 4 इज द सोल्युशन. तिथं आपल्याला सेकंड नंबर पण गणित
संपलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3, x + 2y = -1 and 2x - 3y = 12. Here a1 is x च्या समोर काही नाही, x च्या समोर काही नसेल तर त्याचा अर्थ असतो 1. त्याच्यानंतर b1 ची किंमत आहे 2 and c1 ची किंमत आहे -1. त्याच्यानंतर a2 ची किंमत आहे 2, b2 ची किंमत आहे -3 and c2 ची किंमत आहे 12. चला आता आपण डायरेक्ट गणित सोडवायला सुरुवात करू. घेऊ आपण d = a1 b1 a2 b2. a1 ची किंमत आहे a1 ची किंमत आहे 1, b1 ची किंमत आहे 2. आता a2 ची किंमत आहे 2 आणि b2 ची किंमत आहे -3. चला = यांचा तिरकस गुणाकार 1 × -3 ब्रॅकेट कंप्लीट -2 × 2 × 2 -3 × 1 -3 -2 2 4. इथं उत्तर आलं -7. डीचं उत्तर आलं आपलं d = -7. डीची किंमत मिळाली -7. आता आपण dx ची किंमत काढायला घेऊ. dx घेत असताना जी x च्या समोरची व्हॅल्यू आहे म्हणजे a ची आहे ती घ्यायची नाही. त्या जागेला आपण घेणार आहोत c1 आणि c2. इथे आहे तेच b1 आणि b2. यांचे आपण व्हॅल्यू लिहून घेऊ. c1 ची व्हॅल्यू आहे -1 आणि c2 ची व्हॅल्यू आहे 12. b1 ची व्हॅल्यू आहे 2 आणि b2 ची व्हॅल्यू आहे -3. यांचा तिरकस गुणाकार -1 × -3 ब्रॅकेट कंप्लीट -12 आणि हे 2 12 2 12 2 मायनस झालं प्लस = झालं इथं 4 12 2 20 24 येणार. 24 मधून 4 गेलं म्हणजे उरलं -20. याचं उत्तर आलं -20. नाही इथं उत्तर आले 3. 3 1 3. इथं उत्तर येणार आहे 3 1 3. या दोघांचं 3 1 3 -24 12 2 24. उत्तर आलेलं आहे इथं -21 असं उत्तर आलेलं आहे. 1 × 3 दोन्ही मायनस असल्यामुळे इथं उत्तर आलं 3. आता dy ची किंमत काढू. dy काढत असताना y च्या जागेला म्हणजे b च्या जागेला c येणार. इथं a1 c1 इथं a2 c2 ह्या किमती येणार. आता a1 ची किंमत आहे आपली a1 ची किंमत आहे 1 आणि a2 ची किंमत आहे 2. c1 ची किंमत आहे -1 आणि c2 ची किंमत आहे 12. यांचा तिरका गुणाकार म्हणजे 1 × 12 ब्रॅकेट कंप्लीट -1 × 2 12 1 12 मायनस इथं काय येणार दोन्ही मायनस असल्यामुळं इथं प्लस उत्तर येणार +2 = 14.
हां, अशा पद्धतीने इथं उत्तरं आलेली आहेत. आता डी एक्सची किंमत काढायची आहे. डी एक्स नाही, फक्त एक्सची किंमत काढायची आहे. एक्सची किंमत काढत असताना डी एक्स अपॉन डी असं येणार. डी एक्सची किंमत आहे, डी एक्स आहे इथं -21 आणि डी आहे -7. दोन्ही मायनस मायनस असल्यामुळं दोन्ही मायनस निघून गेले. 7 3 जा 3. एक्सची किंमत आपल्याला मिळाली इथं एक्स इज इक्वल टू 3, कारण दोन्ही ठिकाणी मायनस असल्यामुळे दोन्ही ठिकाणचं मायनस निघून गेलं. आता वायची किंमत काढू. वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. डी वायची किंमत आहे 14. खाली उत्तर आहे -7. मायनस इथं खाली जात नाही, इथे येतं -7. 7 1 जा 7, 7 2 जा, म्हणजे इथं उत्तर आलं -2. वायची किंमत मिळाली आपल्याला -2. आता आपण इथं त्यांचं उत्तर लिहू. एक्स वाय इज इक्वल टू एक्सची किंमत आहे 3 आणि वायची किंमत आहे -2. इथं झालं यांचं उत्तर. हे झालं यांचं उत्तर. 4th नंबरचं सम्स आहे 6x - 4y इज इक्वल टू -12. 8x - 3y इज इक्वल टू -2. हियर a1 is equal to 6 and b1 is equal to -4 and c1 is equal to -12. a2 is equal to 8, b1 is equal to -3 and c2 is equal to -2. चला आता आपण स्टार्ट करू. डी याच्यामध्ये पहिल्यांदा a1 b1 a2 b2 इज इक्वल टू आपण घेऊ यांची किंमती. a1ची किंमत आहे 6 आणि b1ची किंमत आहे -4. a2ची किंमत आहे 8 आणि b2ची किंमत आहे -3. यांचा त्रिकस गुणाकार म्हणजे 6 × -3 ब्रॅकेट कंप्लीट -4 × 8. 6 3 जा 18 बट -18. इथे दोन्हीकडे मायनस मायनस आहे. 8 4 जा 32. ही -32 आणि -32 + 32 झालं 32. आता इथं उत्तर आलं प्लसमधून मायनस गेलेलं आहे म्हणजे 14. इथं डीची किंमत आपल्याला मिळाली 14. डीची किंमत मिळाली 14. आता डी एक्सची किंमत काढू. डी एक्स इथे आपण एक्सची किंमत काढणार आहोत. एक्सची किंमत काढत असताना म्हणजे एच्या किमती घ्यायच्या नाही, त्या जागेला सीच्या किमती घ्यायच्या. सीच्या किमती आहेत -12 आणि -2. बीच्या किमती आहेत तिथं -4 -3. -4 -3 -12 मल्टिप्लाय -3 -4 मल्टिप्लाय -2. 2 वेळा मायनस मायनसचं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळी त्याचा अर्थ येतो प्लस. 12 3 जा 36. हे मध्ये आहे ते मायनस चिन्ह. दोघांचं 4 2 जा 8. दोन्ही मायनस मायनस आहेत म्हणजे त्याचं प्लस झालं आणि ब्रॅकेटमधून बाहेर आलं त्यावेळी त्याचं मायनस चिन्ह राहिलं. आता 32मधून 8 गेलं, उरलं आपलं 28. इथं डी एक्सची किंमत मिळाली 28. डी एक्सची किंमत मिळाली 28. आता डी वायची किंमत काढू. डी वायची किंमत काढत असताना वाय म्हणजे बी घ्यायचं नाही. ए इथे घेतला a1 आणि c1. इथं b1 आणि इथं b2 a2 आणि c2.
A1ची किंमत आहे, म्हणजे इथे जे दिलेली होती A1ची किंमत 6 आणि 8, 6 आणि 8. आता Cची किंमत आहे -12 and -2. त्रिकस गुणाकार 6 मल्टिप्लाय -2 -12 मल्टिप्लाय 8. 6 2 जा मायनस मायनस एक मायनस एक प्लस आहे, म्हणजे उत्तर येणार मायनस येणार 12. आता 12 8 जा 96, पण 96 मायनस आहे आणि इथं पण मायनस आहे, दोन्ही मायनस मायनस प्लस होणार, प्लस 96 इज इक्वल टू 84. dy ची किंमत आहे 84. dy ची किंमत मिळाली 84 आणि इथं आपल्याला dx ची किंमत मिळाली 28, d ची किंमत मिळाली 14 आणि dy ची किंमत मिळाली 84. आता आपण तो फॉर्म्युल्यामध्ये घेऊ. x ची किंमत काढण्यासाठी dx अपॉन d. dx ची किंमत मिळाली 28 आणि d ची किंमत मिळाली 14. 14 2 जा म्हणजे इथे x ची किंमत मिळाली आपल्याला 2. x ची किंमत मिळाली. y ची किंमत काढू. y बरोबर dy अपॉन d. dy ची किंमत मिळाली 84. 84 अपॉन 14. 14 6 जा 84. 14 1 जा 14 6 जा म्हणजे 6 उत्तर आलं. आता इथे y ची किंमत मिळाली 6. x आणि y ची किंमत मिळाली की आपण आन्सर लिहायला घ्यायचं आहे x y इज इक्वल टू x ची किंमत आहे 2, y ची किंमत आहे 6. इथं लिहायचं इज द सोल्युशन, हे त्याचं उत्तर आहे. 5th नंबर सम्स आता आपण घेतलेला आहे. 5th नंबर सम्समध्ये आपल्याला 4m + 6n इज इक्वल टू 54 अँड 3m + 2n इज इक्वल टू 28 असं दिलेलं आहे. हिअर आता आपण इथे a1ची किंमत घेऊ. a1ची किंमत येणार 4, b1ची किंमत येणार 6 अँड c1ची किंमत येणार आहे 54. अशा पद्धतीने किमती याच्या आलेल्या आहेत. त्याच्यानंतर a2ची किंमत येणार आहे 3, b2ची किंमत येणार आहे 2 आणि c2ची किंमत येणार आहे 28. डायरेक्ट आपण सम्सला सुरुवात करू. d इज इक्वल टू a1 b1, a2 b2. a1ची किंमत आहे 4 आणि b1ची किंमत आहे 6. इथं a2ची किंमत आहे 3 आणि b2ची किंमत आहे 2. यांचा त्रिकस गुणाकार करायचा आहे. 4 मल्टिप्लाय 2. त्याच्यानंतर -6 मल्टिप्लाय 3. 4 2 जा 8 -6 3 जा 18 इज इक्वल टू -10. डी ची किंमत मिळालेली आहे आपल्याला. डी ची किंमत मिळालेली आहे -10. ही डी ची किंमत मिळालेली आहे आपल्याला. आता आपण इथे x नाही, इथे m आहे, तर काय करायचं आहे dm घ्यायचं आहे. dm म्हणजे m च्या किमती घ्यायच्या नाही, त्या जागेला c च्या किमती घ्यायच्या आहे. c1 आणि c2. इथं b1 आणि b2. c1 ची किंमत काय आहे 54 आणि याची आहे 28. b1 च्या किमती काय आहेत 6 आणि 2. 54 2 जा -28 6 जा 52 2 जा 154 आहे इथं 54 2 जा 108.
इथं -28 6 जा 168 आता ही किंमत मोठी आहे, याच्यामधून 108 गेलं तर उत्तर येतं -60. म्हणजे डीची किंमत DM ची किंमत मिळाली आपल्याला -16. DM ची किंमत मिळालेली आहे -16. ही DM ची किंमत मिळालेली आहे. चला पुढे जाऊ आता. DN ची किंमत घेत असताना N म्हणजे ह्या बाजूचा B वाले लिहायचे नाहीत, इथे A वाले लिहायचे. A1 आणि A2 इथे लिहायचा C1 आणि C2 इज इक्वल टू A1 ची किंमत आहे 4 आणि A2 ची किंमत आहे 3. C1 ची किंमत आहे 54 आणि C2 ची किंमत आहे 28. 4 मल्टिप्लाय यांचा त्रिकस गुणाकार 28 ब्रॅकेट कंप्लीट -54 मल्टिप्लाय 3. 28 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 112 माइनस 54 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 162 इज इक्वल टू. आता याच्यातून हे गेलं 162 मधून 112 गेलं म्हणजे उरलं उत्तर -50, कारण ही मोठी संख्या आहे म्हणून -50. इथं DN ची किंमत आलेली आहे -50. आता आपण त्यांचा ॲन्सर काढायला घेऊ. Mचा ॲन्सर काढायचा आहे. M इज इक्वल टू DM अपॉन D. DM आहे इथं -60 अपॉन -10 दोन्ही मायनस आहेत, निघून गेले. उत्तर आलं फक्त 6. M ची किंमत मिळाली आपल्याला 6. M बरोबर 6 मिळालं. आता N ची किंमत काढायची आहे आपल्याला. DN अपॉन D. DN ची किंमत मिळाली -50 अपॉन -10 इज इक्वल टू 5. दोन्ही बाजूला मायनस आहे, निघून गेलं. N ची किंमत मिळाली 5. आता इथे घेत असताना पहिल्यांदा घ्यायचं Mचं, नंतर घ्यायचं Nचं. इज इक्वल टू M ची किंमत आहे 6, N ची किंमत आहे 5. इथं उत्तर आपलं संपलेलं आहे.